नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट मुंडा कटिंग पाहायचं आहे। म्हणजे ब्लाऊजवरून मुंडा मोजायचा आहे आणि पेपरवरती आपल्याला त्यानुसार मुंडा टाकायचा आहे आणि कमी जास्त कसं करायचं, बदल कसे करायचे हे सांगणार आहे। म्हणजे जर तुमचा मुंडा पेपरवरती कमी भरला आणि तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही कसे बदल करणार, तर हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। तर हा ब्लाऊज जो आहे तो 4 टक्स ब्लाऊज आहे आणि 34 साईजचा हा ब्लाऊज आहे। पहा इथे असं मोजायचं, पहा तर किती आलेला आहे 17। तर आपला हा जो ब्लाऊज आहे तो आहे 34 साईजचा, कंबर आहे 28। आता ब्लाऊजची उंची पाहूया। हा ब्लाऊज जो आहे तो 4 टक्स ब्लाऊज आहे, म्हणून मी तुम्हाला इथं 4 टक्स ब्लाऊजच कटिंग दाखवणार आहे आणि त्यामध्ये आपण मुंड्यामध्ये कसे बदल करायचे हे पण मी सविस्तर सांगते। तर इथे पहा थोडंसं ओढायचं, तर मग इथं आपली ब्लाऊजची उंची जी आहे ती 13 इंच आहे आणि पाठीमागचा गळा जो आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथून असा गळा मोजू शकता। पहा इथं शोल्डर जोडलेला आहे, इथून पहा हा 10.5 इंच आपला गळा आहे, 3 इंच ही पट्टी भरलेली आहे। तर मी नेहमी पहा अशी 3 इंचच पट्टी घेते। आता गळा आपण आधी व्यवस्थित चेक करूया, थोडा ओढल्यामुळे जास्त मार्जिन भरलं तर हो का। इथे पहा 10 इंच गळा भरला, थोडंसं मी ब्लाऊज असं ओढल्यामुळे गळा जो आहे तो पसरला होता, म्हणून मी काय करते, कायम आपल्याला इथे ही जी पट्टी जी आहे ही आपल्याला मोजायची असते। पहा इथून ही पट्टी मोजायची, 3 इंचाची पट्टी आहे, तर त्यामध्ये आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करून 3.5 वरती पेपरवरती मार्किंग करायचं। म्हणजे जशी एवढी पट्टी इथे तयार आहे तशीच पट्टी आपली जो आपण ब्लाऊज स्टिच करणार आहे त्याची तयार होते। इथून गळा मोजताना सुद्धा मिस्टेक होते, पहा कधी पसरतो गळा, असा पसरट असला तर असं आपण जेव्हा मोजतो त्यावेळेस लांबला जातो। तर त्यासाठी मी तुम्हाला या पद्धतीने सांगितलेलं आहे। ब्लाऊजची उंची 13 इंच आहे, तर आपण 14 इंचावरती ब्लाऊजची उंची घ्यायची। इथे सुद्धा 14 इंचावरती मी उंची घेतली। इथे मला मेन दाखवायचं काय आहे, फक्त मुंडा तुम्हाला कमी जास्त कसा करायचा आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। शोल्डर घेऊया आपण 5 इंच, कारण पहा 34 साईज आहे, छोटी साईज आहे, तर 5 इंच मी इथून शोल्डर घेतलेला आहे। अजून एकदा असंच 5 इंचावरती आपण मार्किंग करायचं। मुंडा इथे मी घेणार आहे 5.5 इंच। तुम्ही या इथे कोणताही ब्लाऊज कटिंग करा, म्हणजे तुमचा कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्सेस ब्लाऊज असो, कोणताही ब्लाऊज तुम्ही जेव्हा कटिंग करता त्यावेळेस मी इथं जे मुंड्यामध्ये बदल करायचे आहेत ते सांगणार आहे। ते ब्लाऊजमध्ये तुम्ही कोणत्याही ब्लाऊजमध्ये तुम्ही बदल करू शकता। 8.5 इंच छातीचा चौथा भाग आणि याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। 28 कंबर आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 7 इंच, त्यामध्ये 1 इंच आपण प्लस करणार आहे टक्ससाठी आणि 1.5 इंच आपलं हे शिलाई मार्जिन। हे आता आपण जोडून घेऊया। जोडल्यानंतर मुंडा पाहायचा आहे। पहा जो मुंडा आहे आपला पाठीमागचा तो घ्यायचा आहे 1.25 इंच आणि इथे मुंड्याची उंची 5.5 इंच घेतलेली आहे, त्याचा असा आपण मध्य करायचा। इथून फक्त अर्धा इंच आणि डाऊन पण अर्धा इंच करायचं आणि आकार देऊन घ्यायचे। तर मी इथे डॉट डॉट देत हे जे मुंड्याला आकार देते, हा मुंडा आता आपल्याला चेक करायचा आहे। तर तो कसा चेक करायचा, पहा आपलं इथं शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे आणि आपण मुंडा मोजणार आहे ब्लाऊजवरती।
तर मुंडा कुठून मोजतो आपण? शिलाई इथं आपण बाही जोडलेली असते तेव्हा आपण मुंडा जो आहे तो मोजतो. तर तो कसा मोजायचा पहा. आता इथं बाही जोडलेली आहे आणि आतमध्ये ही पहा आपलं शिलाई इथं गेलेली आहे. आपण या शिलाईवरून बरोबर मुंडा मोजतोय, म्हणून इथं आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं आपली बाही जॉईंट होणार. तर इथे आपण आता हे डॉट डॉट करत जो आकार दिलेला आहे आत्ता सध्या तो चेक करायचा आहे. हा आपण आता आकार दिलाय पहा, मी डायरेक्ट आकारच देते. आणि मुंडा हे जी डॉट डॉटची लाईन आहे ती चेक करायची. तर असा ब्लाऊज घ्यायचा. प्रत्येक ब्लाऊज कटिंग करताना तुम्ही ही मेथड जी आहे ती वापरायची, म्हणजे तुमच्या फिटिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. फिटिंगची शिलाई तिरकी जात नाही, परत मुंड्यामध्ये ब्लाऊज टाईट होत नाही, लूज होत नाही. आणि जर टाईट आणि लूज झालं तर शोल्डरसुद्धा पडतं. तर त्यासाठी आपल्याला परफेक्ट ब्लाऊज पूर्ण येण्यासाठी मुंडा जो आहे तो मोजणं गरजेचं आहे. आता हा जो मुंडा आहे आपण मोजूया. तर पहा अशा पद्धतीने मोजायचा. ब्लाऊज व्यवस्थित करायचा आणि टेप असा ठेवायचा. टेप आपल्याला फिरवायचा आहे पहा. 8.25 इंच इथं बरोबर मुंडा घेर आपल्याला मिळालेला आहे. इथं फिटिंगचे जो पॉईंट असतात पहा ते अगदी असे व्यवस्थित ठेवायचे आणि मगच मुंडा घेर आपल्याला मोजायचा असतो. अशा पद्धतीने पहा मुंडा घेर मोजायचा. 8.25 इंच बरोबर आपल्याला मुंडा घेर ब्लाऊजवरून मिळालेला आहे. आता आपल्याला पेपरवरती मुंडा घेर चेक करायचं आहे, बरोबर आहे का हे चेक करायचं आहे. मोजताना आपण बाहेरून जी डॉट डॉटची लाईन दिलेली आहे त्या लाईनवरून मुंडा घेर मोजायचं आहे. किती भरतोय हे पाहूया आपण. तर पहा अशा पद्धतीने मी टेप जो आहे तो पकडते. टेप हलून द्यायचा नाही आपल्याला थोडासुद्धा. पहा असा. तर 8ला 1 पॉईंट कमी असे आपला मुंडा घेर आपल्याला मिळाला इथे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे कमी मुंडा घेर आपल्याला मिळाला आहे पेपर कटिंगवरती, म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, हा जो मुंडा घेर आहे तो वाढवावा लागणार आहे. तर तो कसा वाढवायचा. आता इथे तुमचा जर मुंडा घेर 7.5 इंच असता तर इथे तुम्ही मुंड्याची उंची कमी करून जसं आत्ता आपण आकार दिलेला आहे त्याच पद्धतीनं तुम्ही आकार द्यायचे आहेत. आता आपल्याला अर्धा इंचाने मुंडा वाढवायचा आहे. त्यासाठी पहा मी इथून अजून 1/2 इंच इथे मुंड्याची उंची वाढवली, फक्त 1/2 इंच. कारण आपल्याला 8ला 1 पॉईंट अशी कमी असा आपला मुंडा पेपरवरती मिळालेला आहे आणि ब्लाऊजवर आहे 8.25 इंच म्हणजे 8.2 आहे. त्यासाठी मी पहा फक्त 1/2 इंच वाढवले आणि इथून ही लाईन ओढून घेतली. ओढल्यानंतर मी अजून एकदा असंच 1.25 इंचावर या कोपऱ्यातून, आता आपण जो नवीन पॉईंट घेतलेला आहे त्या कोपऱ्यातून मी परत 1.25 इंचावरती इथून पॉईंट दिला. थोडा खाली आता सेंटर येणार, 1/2 इंचाने खाली सेंटर येणार आहे. आणि आता हा आकार आपल्याला असा मिळवायचा आहे. आता ही जी लाईन आहे इथे सुद्धा परत आपल्याला अर्धा इंच खाली यायचं आहे. आता ही लाईन आपली नाही हे लक्षात घ्या, ही लाईन आपली नाही, दुसरी लाईन आपल्याला मिळालेली आहे. तिथून सुद्धा आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचं आहे. जसे आपण पहिल्यांदा आकार दिले त्याच पद्धतीने आता सुद्धा आकार द्यायचे. असं पहा यायचं आणि इथे डाऊन जे केलेलं आहे त्यावर हे असे आकार घ्यायचे. आता हा आपला आकार नाही, हा आपला आता मुंडा नाही, कारण आपल्याला या मुंड्याची आता गरज नाही, कारण मुंडा आपला कमी भरतोय. त्यासाठी आपल्याला आता हा नवीन मुंडा मिळालेला आहे. पहा हा जो नवीन मुंडा आहे तो मिळालेला आहे. आता हा आपण मोजून घेऊ. तर बघा अशी जसं आपण डॉट डॉटची लाईन दिलेली त्याच पद्धतीने मी या इथे ही लाईन दिली. आता आपण मुंडा घेर चेक करूया. जी मेथड मगाशी वापरलेली त्याच पद्धतीने पहा बरोबर 8.25 इंच बरोबर आपला मुंडा घेर आलेला आहे. म्हणजे आपल्याला मुंड्याची उंची किती लागलेली आहे टोटल 5.25 इंच. तर 34 साईज असून सुद्धा आपल्याला 5.25 इंच मुंडा इथं लागलेला आहे. तर हे डिपेंड कशावरती असतं, आपला जो मुंडा घेर आहे
त्यावरती हे डिपेंड असतं की आपल्याला इथून इथे मुंड्याची जी उंची आहे ती किती घ्यायची आहे, तरच तुमचं ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट येतं. 8.25 इंच बरोबर आपला मुंडा घेर इथं आपल्याला मिळालेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने बदल करायचे आहेत. जर कमी असेल, अजून एकदा सांगते, जर तुमचा मुंडा कमी असेल तर तुम्ही उंची कमी करायची आहे. आता मला मुंडा जास्त हवा होता म्हणून मी काय केलं, मुंड्याची उंची जी आहे ती वाढवलेली आहे. आता गळा घेऊया. 34 साईज आहे म्हणून मी 2 इंच फक्त गळा घेतलेला आहे. मुंड्याची उंची गळा आहे 6 इंच गळा आहे. 6.5 इंचावरती गळा घ्यायचा. पुढचा गळा जास्त ब्रॉड नाही करायचा, 2.5 इंचावरती करू शकता. आणि पाठीमागचा जो गळा असतो तुम्ही 3.5 इंच 3.25 इंचापर्यंत ब्रॉड करू शकता. पहा, इथे गळ्याला आकार देऊन घेतला. आता इथे तुम्ही कोणताही ब्लाऊज कटिंग करू शकता. हवं असेल तर कटोरी ब्लाऊज कटिंग करा किंवा प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करा. हा पॉइंट आपला मिळालेला. इथून 1.25 इंच मी पहा पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी घेणार आहे. इथे 1.25 इंच यायचं. एक तिरकी लाईन ओढून घ्यायची. इथून आपल्याला 1.25 इंच मिळाले. इथून असा पुढचा मुंडा आपल्याला हा ड्रॉ करायचा आहे. पहा, हा झाला पुढचा मुंडा. अडीच इंच आणि इथून ही 2.5 इंच. हे झालं क्रॉस पट्टीचं मार्किंग. इथून 1.25 इंच घ्यायचं आणि असा क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा. इथून 9.5 इंचावरती टक्स पॉइंट घेतला आणि एक ही लाईन ओढून घेतली. 34 साईज आहे तर त्याचा आपल्याला 10वा भाग करायचा आहे. टक्स देण्यासाठी आपल्याला इथे 10वा भाग करायचा आहे. तर 3.4 म्हणजे 3.5 इंच आलेला आहे. 3.5 इंचावरती असं मार्किंग करायचं. अजून एकदा असंच 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1.25 इंच, आता हा जो टक्स पॉइंट आहे तिथून मी 1.25 इंच खाली जाते. हा झाला आपला मेन टक्स. जो आपला मेन टक्स असतो तो टक्सचा गॅप द्यायचा आहे 1.5 इंचाचा. तर पहा, या पॉइंट पासून इकडे 1.5 इंचाचा गॅप दिला. इथूनही मी 1.5 इंचाचा गॅप दिलेला आहे. इथला टक्स काढण्यासाठी काय करायचं आहे, हा जो टक्स पॉइंट आहे आपला इथून 2.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे. पहा, तिरका टेप धरायचा. जसा आपण प्रिन्सेसला आकार देतो त्या पद्धतीने आपण असं तिरका टेप घेऊन मार्किंग करायचं आणि हा टक्स आपल्याला असा मिळतो. अगदी सोपी पद्धत आहे. पहा, हा टक्स आपल्याला इथे मिळाला. या टक्ससाठी काय करायचं आहे, 1.25 इंच खाली जायचं. ही टक्स पॉइंट जी लाईन आहे तिथून आपण 1.25 इंच खाली जायचं आहे आणि ही तिरकी लाईन ओढायची. अशा पद्धतीने आपलं हे टक्स मिळाले. तर आता आपल्याला इथून वाढवायचं आहे. म्हणजे आपल्याला हा जो पार्ट आहे 4 टक्सचा तो पेपरवरती अजिबात वाढवायला लागणार नाही. तर त्यासाठी मी 1.25 इंच अजून खाली घेतलं. पहा, इथून 1.25 इंच खाली घ्यायचं, वाढवायचं म्हणजे. आणि इथून ही 1.25 इंच. इथूनही मी 1.25 इंच खाली घेतलं. म्हणजे टोटल आपल्याला 1.25 इंच वाढवायचं आहे. डायरेक्ट पेपरवरतीच वाढवून घेते मी हा पार्ट. म्हणजे ब्लाऊजवरती परत आपल्याला कोणताच पार्ट वाढवावा लागत नाही. 34 साईजमध्ये हा टक्स आपण टोटल देणार आहे 1 इंचाचा. म्हणून इकडे 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच. हा झाला टोटल आपला टक्स 1 इंचाचा. हा 1.5 इंच द्यायचा आहे, हा टोटल 1.5 इंच द्यायचा आहे. आणि हा जो टक्स असतो तो टोटल आपल्याला 1.25 इंच द्यायचा आहे. तर त्यासाठी आधी वाढवून घेऊया.
इथला हा टक्सा आपण पाव इंच घेतलाय म्हणून इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं. पाव इंच आणि पाव इंच अर्धा इंच झाला. इथे सुद्धा पाव अर्धा इंच झाला आणि हा टोटल पाऊण इंच घ्यायचं आहे. तर त्यासाठी पहा आधी सांगते, इथून हे 1 इंच आपण इथं टक्ससाठी घेतलेलं आहे. तर ते आता आपल्याला वाढवावं लागणार आहे म्हणून आपण इथे 1 इंच हा पार्ट रुंदीमध्ये वाढवायचा. इथे आपण हा टक्स घेतलाय, पहा इथे हा टक्स घेतलाय म्हणून इथे मी अर्धा इंच वाढवलं आणि हे जोडून घ्यायचं. जोडल्यानंतर हा टक्स टोटल पाऊण इंच घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, हा टक्स थोडा मोठा घेतल्यामुळे पफ जो आहे तो खूप छान असा येतो. तर अशा पद्धतीने पहा मी 4 टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. 34 साईज म्हणजे मुंड्याचा परफेक्ट कटिंग दाखवून मी त्याबरोबर तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग ही दाखवलेलं आहे. क्रॉस पट्टी आता आपली सेपरेट निघणार आहे. तर मी सेपरेट क्रॉस पट्टी कशी काढायची हे तुम्हाला सविस्तर सांगते. हा फ्रंट पार्ट आपण कटिंग करत आहोत म्हणून आपण हा फ्रंटचा आकार जो आहे मुंड्याचा तो असा कट करून घेऊया. बॅक पार्ट डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती कटिंग करायचा. हा पुढचा गळा कटिंग करायचा. 34 साईज आहे म्हणून आपण इथं पाऊण इंच वाढवलं. 32 साईजमध्ये सुद्धा तुम्ही हे इथं जे वाढवलेलं आहे आपण इथे 0.75 वाढवलेलं आहे इथून इथं. तर 36 साईजमध्ये 1 इंच, 38 साईजमध्ये सुद्धा तुम्ही 1 इंच घ्यायचं आहे. 36-38 मध्ये वाढवायचं आहे हा पार्ट आणि 40-42 मध्ये 1.25 इंच घ्यायचं आहे. इथून खाली 1.25 इंच वाढवायचं. एकदम छान असा पफ तयार होतो. क्रॉसपट्टी पहा, इथून ही आपली क्रॉसपट्टी आहे किती इंचाची पहा, 9.25 इंच ही क्रॉसपट्टी आहे रुंदीला. तर इथं लाईन आपली आधीच आहे पहा. तर तिथे आपण मार्किंग करून घेऊया. ही लाईन आहे, आपण 2.5 इंच क्रॉसपट्टी घेतलेली, तर ते आधी मार्किंग करून घेऊया. तर 2.5 इंच होती तर त्यामध्ये आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करून 3 इंचावर घेतलं. ब्लाऊज आपण जेव्हा कटिंग केलं याच्या खाली आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग केलं तर पहा इथून असं, इथून हे अंतर आपण किती घेतलेलं, हे जे अंतर आहे हे 2.5 इंच होतं. तर ते आता आपल्याला इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करून 3 इंच करायचंय. हे झालं 3 इंच असं इथे. आणि क्रॉसपट्टीला आता आकार 1.25 इंचावरती मगाशी जसा दिला त्या पद्धतीनेच इथं 1.25 इंच असं वाढवायचं आणि क्रॉसपट्टीला आकार द्यायचा. बाही कटिंग मी या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. परफेक्ट मुंड्याच्या कटिंग सोबतच मी तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे 34 साईजचं ते कंप्लीट दाखवलेलं आहे. म्हणजे पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. बाही कटिंग या व्हिडिओमध्ये मी शेअर करत नाही. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.